मोठी बातमी आमदार प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा असं आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य आहे। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी देखील जरांगेंची भेट आता घेतलेली आहे। अनेक आमदार आणि खासदारांनी मनोज जरांगे यांना आणि त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दोन दृश्य प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आणि भास्कर भगरे यांनी जरांगेंची भेट घेतली, त्यांच्यासोबत संवाद साधला त्या दरम्यानची। मनोज जरांगे यांची आज सकाळपासून आमदार आणि खासदारांनी भेट घेतलेली आहे। प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर भगरे यांनी मनोज जरांगे यांच्या या उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर हे प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी झालेत। काल मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर हे देखील त्यांच्या सोबत मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। तर खासदार भास्कर भगरे यांनी देखील जरांगेंची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला। दुसरीकडे विजयसिंह पंडित यांनी देखील आंदोलनस्थळी जरांगेंची भेट घेतली। त्यांनी या आधीच जरांगे यांना पाठिंबा दर्शवलाय। तसंच विजयसिंह पंडित यांनी ठिकठिकाणी जरांगेंना पाठिंबा देणारे बॅनर देखील लावलेले होते। तर आज सकाळपासूनच आमदार, खासदार यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। तर विजयसिंह पंडित जरांगे यांना पाठिंबा देत होते। उघडपणे त्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दिलेला होता। त्याचबरोबर मोठे बॅनर देखील जरांगे यांचे लावले होते। तर दुसरीकडे भास्कर भगरे पहिल्यांदाच या ठिकाणी जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले। खासदार भगरे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। निश्चितच ही दोनही दृश्य आपण पाहतोय। या दरम्यान अनेक आमदार आणि खासदारांनी जरांगेंना पाठिंबा दिलेला आहे, मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि सरकारच्या विरोधातली भूमिका त्यांनी घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर खासदार बजरंग सोनावणे यांनी सुद्धा जरांगे यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी सुरुवातीपासूनच जरांगे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। बजरंग सोनावणे यांनी जरांगे यांची भेट घेतली त्यावेळीचे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भर पावसामध्येच बजरंग सोनावणे सगळ्यात आधी जरांगे यांना भेटण्यासाठी इथे दाखल झाले होते। तसंच खासदार निलेश लंके यांनी सुद्धा जरांगे यांची भेट घेतलेली आहे।